शेतरस्ते अडवणाऱ्याची आता खेर नाही. राज्य सरकारचा मोठा निर्णय कारवाई, ती पण 5 वर्षासाठी. काय हे संपूर्ण माहिती जाणून घेऊ व्हिडिओच्या माध्यमातून. शेतमालाला वाहतुकीसाठी रस्ते अत्यंत महत्त्वाचे मानले जातात, पण ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतजमिनींच्या वादातून रस्ते अडवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. थेट 5 वर्ष शेतीशी निगडीत योजनांचा लाभ घेता येणार नाही. तुमचे आधार कार्ड आणि फार्मर आय.डी. बंद राहणार, ते पण 5 वर्षासाठी, असे शुद्धपत्र महसूल व वन विभागाने जारी केलेले आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणती योजनेचा हा भाग 2 म्हणावा लागेल. नेमक्या काय आहे यात तरतूद आपण बघू. पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण 7 दिवसात काढणे गरजेचे आहे. हे काढण्याचे काम सदर विभागातील व तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे ते देण्यात आलेलं आहे. अतिक्रमणाची नोटीस अगोदर बजावी लागणार आहे आणि यात संबंधित व्यक्तीला अतिक्रमण हटवण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात येणार आहे व अतिक्रमण न हटवल्यास ते शासन स्वतः हटवणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला 5 वर्ष बंदी राहणार आहे आणि तो कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. शेतपाणत रस्त्यांसाठी भूसंपादन कुठल्याही प्रकारचे केले जाणार नाही. शेतकरी स्वतःने जमीन दिल्यास त्याची नोंदणी करणे गरजेचे राहणार आहे. एक वेळेस तुम्ही जर जमीन दिली ती पुन्हा तुम्हाला परत मिळणार नाही, अशा या योजनेतील तरतुदी आहेत. या तरतुदी सोबतच सरकार नोंदणीचा पण निर्णय घेणार आहे. रस्त्याच्या नोंदणी थेट ह्या सातबाऱ्यावर येणार आहे. राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांचा लवकरच स्वतंत्र ओळख मिळणार आहे. सर्व पाणंद रस्त्यांची नोंद सातबारावर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. याच्या मागील उद्दिष्ट एकच आहे की ग्रामीण भागाचा संपूर्ण विकास हा यामागचा उद्दिष्ट आहे आणि जेणेकरून भविष्यात कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार व भांडण वगैरे हे आपसात शेतकऱ्यांमध्ये लागू नये, यासाठी राज्य सरकार ह्या अशा घोषणा करत आहे. धन्यवाद.